नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती मोहिमेद्वारे मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओयो फ्लॅगशिप कृष्णा हॉटेलवर छापा टाकून एका मोठ्या देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईत उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून आर्थिक लाभाचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 मेच्या रात्री सुरू झालेली ही कारवाई 7 मेच्या पहाटेपर्यंत सुरू होती। आरोपींनी पीडित महिलांना कमी वेळात अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून या अनैतिक व्यवसायात ओढले होते। पोलिसांनी घटनास्थळावरून 6,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून राज नावाचा इसम आणि एका वेबसाईटवरील मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम आणि IT ॲक्टच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे। सुटका केलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण गणेशपेठ पोलिसांकडे सोपवण्यात आले।